नमस्कार. कृपया हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. लेखनासाठी योग्य पकड काय आहे? खडू, पेन्सिल, मार्कर, क्रेयॉन किंवा पेन यासह काहीही लिहिण्यासाठी ही योग्य पकड आहे. मुलांना 3 बोटांनी लिहायला शिकवा. मुले त्यांच्या आराम आणि सोयीनुसार बाहेरील 2 बोटे आत ठेवू शकतात. सुरुवातीला तुम्ही मुलांना 3 बोटांनी लिहायला शिकवू शकता. जर ते खडू किंवा क्रेयॉन धरू शकत नाही तर ते तोडा. जेणेकरून ते इतके लहान असेल की मुले ते 3 बोटांनी धरू शकतात. वेगवेगळ्या गोष्टींनी लिहिल्यानंतर शेवटी मुलांना पेन्सिलने लिहायला शिकवायचे आहे. हळूहळू त्यांना योग्य पकड शिकवा. Baby shark do 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 do, baby shark do 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 do, baby shark do 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 do, baby shark. मुले त्यांच्या सोयीनुसार बाहेरील 2 बोटे आत ठेवू शकतात. Mommy shark do 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 do, mommy shark do 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 do, mommy shark do 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 do, mommy shark. Daddy shark do 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 do, daddy shark do 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 do, daddy shark do 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 do, daddy shark. जर मुलांना खडूची ॲलर्जी असेल तर कृपया त्यांना सुरुवातीला क्रेयॉनने लिहायला शिकवा. Grandma shark do 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 do, grandma shark do 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 do, grandma shark do 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 do, grandma shark. कृपया फॅबर-कास्टल ग्रिप क्रेयॉन्स तोडू नका. ते अशा प्रकारे डिझाइन केले आहे की मुले हळूहळू योग्य पकड घेऊन लिहू शकतात. Grandpa shark do 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 do. तुम्हाला ग्रिप क्रेयॉन सापडत नसल्यास तर कॅमल जम्बो वॅक्स क्रेयॉन्स सारखे झाडे क्रेयॉन वापरा. कृपया लक्षात ठेवा की मुलांनी तोंडात काहीही घालू नये. तसेच कृपया लक्ष द्या, कृपया मुलांना कामे करताना चुका करू द्या. मुलं चुका करत नाहीत, सराव करत आहेत. त्यांना पुन्हा पुन्हा सराव करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना त्यातून शिकता येईल. सराव आणि चुका करण्याची संधी मिळाल्याशिवाय ते शिकणार कसे? जेव्हा त्यांना मदतीची गरज असेल तेव्हाच तुम्ही त्यांना मदत करा. या अभ्यासक्रमात मुलांना आपला लीडर बनवायचा आहे. त्यांच्या मूडनुसार आणि आवडीनुसार आपण त्यांना आदराने शिकवले पाहिजे. आमच्यासोबत शिकल्याबद्दल धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.